नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये. पुणे DCC बँकेची जाहिरात आलेली आहे. सरसेवेची ही जाहिरात आहे. शिपाई पदांसाठी जी आहे ती ही पदभरती राबवली जाणार आहे. यामध्ये फॉर्म भरायची डेट काय असणार आहे, परीक्षा पद्धत काय असणार आहे, तर यामध्ये जे आहे वयोमर्यादा काय असेल, जागा किती असणार आहेत, निवड प्रक्रिया कशी होणार आहे, यामध्ये मुलाखत आहे का थेट तुमची जी आहे लेखी परीक्षा असणार आहे, सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर यामध्ये पहा, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे याची ही जाहिरात आहे. पुणे DCC बँकेची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे जाहिरात. शिपाई पदांची सरळ सेवा पदभरती 2026. तर सरळ सेवा जाहिरात आहे ही. यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे यांना शिपाई हुद्द्याची 289 रिक्त पदे ऑफलाईन पद्धतीने सरळ सेवा लेखी परीक्षेद्वारे भरण्याकरिता फक्त पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागण्यात येत आहेत. याबाबत माहिती खालीलप्रमाणे आहे. तर यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही जाहिरात जी आहे तर फक्त पुणे जिल्ह्यातील मूळ जे रहिवासी आहेत त्यांच्यासाठी राबवली जाणार आहे. यामध्ये जे आहे फॉर्म भर आणि एकूण जागा जी आहेत 289 जागा आहेत. तर 289 जागांसाठी आणि फक्त पुण्यातले जे रहिवासी आहेत त्यांच्यासाठी ही पदभरती राबवली जाणार आहे. यामध्ये फॉर्म भरायची डेट पहा. बँकेच्या संकेतस्थळावर परीक्षा शुल्कासह ऑनलाईन जे आहे अर्ज भरणे. यामध्ये 4/8/2026 म्हणजे आजपासून फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि दिनांक 10/8/2026 ही फॉर्म भरायची लास्ट डेट असेल. ऑफलाईन परीक्षा दिनांक जो आहे बँकेच्या संकेतस्थळावर अलैदा प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी मुलाखत जी आहे तर संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तर यामध्ये नंतर सूचना काय दिलेल्या आहेत, तर यामध्ये सूचना आहेत. पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांकरिता 100% पदे प्राधान्याने भरण्यात येणार आहेत. तर 100% जे आहे ते प्राधान्य पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी यांना आहे, यांच्यासाठी ही जाहिरात आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करताना मूळ रहिवासी प्रमाणपत्र म्हणजेच आदिवासी प्रमाणपत्र जे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे व आधार कार्ड अपलोड करणे जे आहे हे बंधनकारक असणार आहे. उमेदवारांनी अपलोड केलेल्या आदिवासी प्रमाणपत्राची डोमेसाईल सर्टिफिकेट जे आहे त्याची जे आहे छाननी कागदपत्रे पडताळणीच्या वेळी करण्यात येईल. लेखी परीक्षा शुल्क भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन जे आहे नोंदणी प्रक्रिया जी आहे पूर्ण होणार नाही. उमेदवारांना लेखी परीक्षा शुल्काची रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरणा करण्यात येईल. तर जी आहे फीस किती आहे परीक्षा शुल्क ते तुम्हाला नंतर सांगणारच आहे. आणि ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांनी स्वतःचा ईमेल ID जो आहे, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे, अन्यथा अर्ज जी आहे माहिती अभावी अपात्र होईल. उमेदवारांनी अर्ज भरताना शिपाई पदासाठी आवश्यक पात्रता धारण केली असल्याची खात्री करूनच अर्ज भरायचा आहे. भरती प्रक्रियाबाबतची सविस्तर अद्ययावत माहिती जी आहे तर हे तुम्हाला वेळोवेळी सदर माहितीचे अवलोकन वेळोवेळी तुम्हाला करण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बँकेने शिपाई पदाच्या सरसेवा भरती जाहिरातीमध्ये नमूद केलेली पदसंख्या, पात्रता, निकष व निवड प्रक्रिया, कार्यपद्धती इत्यादीमध्ये बदल करण्याचा अधिकार बँकेचा असून सदर बदल उमेदवारांवर बंधनकारक राहील. तर यानंतर जे आहे आपल्याला खाली परीक्षेचे स्वरूप कसे असेल, परीक्षा पद्धत कशी असणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यामध्ये पदसंख्या, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता व इतर अर्हता पहा कशी असणार आहे. तर शिपाई जे पद आहे हे शिपाईचं आहे. यामध्ये पदसंख्या 289 आहे. यामध्ये वयोमर्यादा किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्ष राहील. आणि आवश्यक शैक्षणिक अर्हता यामध्ये उमेदवार किमान उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच HSC इयत्ता 12वीचं जे आहे उत्तीर्ण असावा किंवा 12वी समकक्ष पदवी डिप्लोमा उत्तीर्ण असावा. तर यामध्ये 12वी तुम्ही पास असला पाहिजे किंवा त्याच्या समकक्ष डिप्लोमा जो आहे तो उत्तीर्ण असला पाहिजे. त्यानंतर इतर आवश्यक अर्हता जी आहे, उमेदवार पुणे जिल्ह्यातील किमान 15 वर्षापासूनचा रहिवासी असावा. हे महत्त्वाचा पॉईंट आहे. तर उमेदवार जो आहे 15 वर्षापासूनचा रहिवासी असला पाहिजे. त्यानंतर वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हता दिनांक 1/8/2026 रोजीपर्यंत ग्राह्य धरण्यात येईल. बँकेत कंत्राटी तत्वावर नियुक्त विविध एजन्सीमार्फत सलग एकाच संस्थेत दिनांक 1/8/2026 अखेर सलग किमान 3 वर्ष कामकाजाचा अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षापर्यंत शिथिल राहील.
नंतर पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असल्याबाबत सक्षम प्राधिकरणाने दिलेला सक्षम पुरावा सादर करणे बंधनकारक राहील. सन 2018 नंतरचे अधिवास प्रमाणपत्र डोमेसाईल सर्टिफिकेट हे असलं पाहिजे. आणि यानंतर पुणे जिल्ह्याबाहेरील मूळ रहिवासी असलेल्या विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत त्यांच्या पतीचे पुणे जिल्ह्यातील मूळ अधिवास प्रमाणपत्र आणि सक्षम प्राधिकरणाचा विवाह नोंदणी प्रमाणपत्रक सादर करणे बंधनकारक राहील. त्यानंतर उमेदवार शिपाई पदाचे शारीरिक हालचालीचे कामकाज करण्याकरिता शारीरिकदृष्ट्या सक्षम सदृढ असणे आवश्यक आहे. शिपाई पदांची पदसंख्या कमी करण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवला आहे. सदर भरती प्रक्रिया कोणत्याही कारणाशिवाय कोणत्याही टप्प्यावर थांबणे किंवा रद्द करणे हे बँकेचे अधिकार असतील. तर त्यानंतर उमेदवारास महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2005 नुसार प्रतिज्ञापत्र लहान कुटुंबाचे जे प्रतिज्ञापत्र आहे जे बंधनकारक राहील. बँकेस कोणत्याही प्रकारचे समांतर आरक्षण लागू नाही. तर जे आहे समांतर आरक्षण यामध्ये लागू असणार नाही. परीक्षा शुल्क कसे असणार आहे? तर परीक्षा शुल्क परीक्षेकरिता रक्कम ₹1650 अधिक 18% GST व सर्व्हिस चार्ज परीक्षा शुल्क आकारले जाईल. सदर परीक्षा शुल्क हे ना परतावा राहील. एकदा भरलेले परीक्षा शुल्क कोणत्याही सबबीवर परत केले जाणार नाही किंवा कोणत्याही परीक्षेसाठी किंवा निवडीसाठी राखीव ठेवता येणार नाही. नंतर परीक्षाविधीन कालावधी व पगार. तर जो प्रोबेशनरी पिरियड असतो त्याचा परीक्षाविधीन कालावधी आणि पगार याबद्दल इथे माहिती आहे. तर शिपाई हे पद आहे. यामध्ये निवड करण्यात आलेल्या पात्र उमेदवारांना 6 महिन्यांच्या तात्पुरत्या परीक्षाविधीन प्रोबेशनरी कालावधीसाठी बँकेच्या सेवेत नेमणूक दिली जाईल आणि नेमणूक दिलेल्या उमेदवारास परीक्षाविधीन कालावधीमध्ये म्हणजे जो प्रोबेशनरी पिरियड आहे त्यामध्ये ₹12,000 जे आहे दरमहा एकवट पगार देण्यात येईल. सदर उमेदवारास नेमणुकीबाबत बँकेच्या कर्मचारी स्थायी आदेशातील व कर्मचारी सेवा नियमातील प्रचलित नियम अटी व शर्ती लागू राहील जे आहे ते लागू राहतील. यामध्ये नंतर जे आहे वेतन श्रेणी अशी दिलेली आहे. यामध्ये बँकेच्या नियमानुसार लागू असणारे भत्ता व सुविधा यामध्ये दिले आहेत. तर निवड प्रक्रिया तुमची कशी होणार आहे? तर यामध्ये ऑफलाईन जी आहे तुमची परीक्षा होईल. किती मार्काची? तर शिपाई पदाकरिता 70 गुणांची OMR पद्धतीने ऑफलाईन परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या राहील. लेखी परीक्षेचे माध्यम मराठी राहील. लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे 70 प्रश्नांचा समावेश राहील व प्रत्येक प्रश्नास 1 गुण राहील. तर लेखी परीक्षेकरिता एकूण 75 मिनिटाचा कालावधी राहील. लेखी परीक्षेसाठी खालील विषयाच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश राहील. तर यामध्ये पहा कोणते सब्जेक्ट असतील. यामध्ये जे आहे शेती पतपुरवठा त्रिस्तरीय रचनेची प्राथमिक माहिती यामध्ये जे आहेत गुण 20 असतील. बँकिंग व सहकार्य यामध्ये 15 गुण. त्यानंतर सामान्य ज्ञान व चालू घडामोडी याचे 15 गुण. कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याचे 10 गुण. त्यानंतर जो आहे बुद्धिमापन चाचणी यासाठी जे आहे 10 गुण असतील. अशी एकूण 70 गुणांची तुमची जी आहे एक्झाम लेखी परीक्षेची होईल OMR पद्धतीने. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी. यामध्ये कागदपत्रे पडताळणीमध्ये लेखी परीक्षेत प्राप्त होणाऱ्या गुणांच्या गुणानुक्रमे रिक्त पदांच्या एकास 3 प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची आसन क्रमांक निहाय यादी बँकेच्या संकेतस्थळावर जे आहे प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर पात्र उमेदवारांची मुलाखतीपूर्वी आवश्यक शैक्षणिक अर्हता व इतर जे आहे संबंधित मूळ प्रमाणपत्रकाची प्राथमिक कागदपत्रे पडताळणी बँकेच्या अधिकाऱ्यामार्फत करण्यात येईल. त्यानंतर कागदपत्र पडताळणीवेळी उमेदवारांनी मूळ कागदपत्रे उपलब्ध करून देणे आवश्यक राहील. मूळ कागदपत्रे जे आहेत तुम्हाला कागदपत्र पडताळणीवेळी लागतील. त्यानंतर प्राथमिक कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र होणार उमेदवारच बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीस पात्र राहील. यामध्ये मुलाखत कशी असेल? तर यामध्ये मुलाखतीसाठी कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. परंतु उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस अपात्र ठरेल. मुलाखत जी आहे 30 गुणांची राहील. उमेदवारांचे व्यक्तिमत्व, शारीरिक क्षमता, संवाद कौशल्य, बँकेची प्राथमिक माहिती, पुणे जिल्ह्याचे स्थानिक ज्ञान, सेवानिवृत्ती, सहकारातील मूलभूत तत्त्वे व शिष्टाचार इत्यादी बाबी विचारात घेऊन मुलाखतीस 30 गुणांपैकी गुण देण्यात येतील. तर 30 गुणांची तुमची मुलाखत आणि 70 गुणांची तुमची लेखी होईल. आणि अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी. तर यामध्ये तुमची उमेदवारांचे लेखी परीक्षेतील गुण व मुलाखतीतील सरासरी गुणांची बेरीज करून
एकत्रीकरण करून एकूण 100 गुणांच्या गुणानुक्रमे अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल आणि व रिक्त पदांच्या 20% प्रमाणे उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर सदर अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जी आहे यामध्ये बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. सदर प्रतीक्षा यादीचा कालावधी हा अंतिम निवड यादी जाहीर झालेल्या दिनांकापासून 1 वर्षापर्यंत राहील. यामध्ये अंतिम निवड झाली यादी व प्रतीक्षा यादी तयार करताना 2 किंवा अधिक उमेदवारांना समान गुण जर तुम्हाला प्राप्त झाल्यास प्राधान्यक्रम ठरवण्याची अनुक्रमे वयाची ज्येष्ठता, अनुभव, आडनावाच्या इंग्रजी अक्षरानुसार क्रम विचारात घेण्यात येईल. तुमचे जर समान गुण भेटले तर अशी तुमची जे आहे प्राधान्यक्रम ठरवण्यानुसार अनुक्रमे असा तुमचा निकष ठरवण्यात येईल. यामध्ये अंतिम निवड सूचीतील उमेदवारांच्या बँकेच्या प्रचलित अटी शर्तीनुसार नियुक्ती देण्यात येईल. अशी ही तुमची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी लागणार आहे. यामध्ये उमेदवारांसाठीच्या ह्या महत्त्वाच्या सूचना आहेत. तुम्हाला खोटी बनावट माहिती तुम्हाला कागद फॉर्म भरताना टाकायची नाही. याबद्दल तुम्हाला जे आहे महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये तुम्ही वाचून घेऊ शकता या सूचना. ही संपूर्ण PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. यामध्ये ऑनलाईन अर्ज व लेखी परीक्षेचे शुल्क भरण्याची कार्यपद्धत जी आहे ही अशा प्रकारे दिलेली आहे. असे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर ही तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला जाहिरात मिळेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तर तिथे तुम्ही जाऊन ही संपूर्ण जाहिरात पाहू शकता. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. धन्यवाद.